सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्या सुप्रीम कोर्टातल्या केसला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन त्याला गती कशी द्यायची यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना 3 पत्र दिलेत। त्यामुळे चंद्रकांत दादांनी लक्ष घातलं तर कोर्टातलं कामकाज पुढे जाईल, पण मामा त्याच्या पलीकडे बोललेले आहेत। दादा तुमच्या लक्ष उच्च शिक्षण मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आपण 8 मेडिकल ऍडमिशन्स महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या दिलेल्या होत्या। आता आपण प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढलेलं आहे, त्यामुळं 8च्या ऐवजी हा आकडा 50 वर न्यावा, 25 वर न्यावा अशी एक शक्यतो मी बोलणार नव्हतो, परंतु सीमा प्रश्नाचा विषयच मामांनी काढलेला आहे। चंद्रकांत दादांना बेळगाव वासियांचा निरोप देतो की आतापर्यंत मी 4-5 वेळा वर्षभरात बेळगावला सीमा प्रश्नाच्या विषयी 3 वेळा तर नक्की गेलोय, आणि मग मागच्या वर्षी 1-2-3 वेळा। सगळे आशा लावून बसलेले आहेत की चंद्रकांत दादांना आमची जबाबदारी दिलेली आहे, पण चंद्रकांत दादाच आम्हाला भेटत नाही। आणि सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्या सुप्रीम कोर्टातल्या केसला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन त्याला गती कशी द्यायची यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना 3 पत्र दिलेत। शेवटचं पत्र मागच्या आठवड्यात विधानसभेचं अधिवेशन संपलं त्या दिवशी दिलेलं आहे, आणि मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की याच्यावर आपण बैठक घेऊ। त्यामुळे चंद्रकांत दादांनी लक्ष घातलं तर कोर्टातलं कामकाज पुढे जाईल, पण मामा त्याच्या पलीकडे बोललेले आहेत। दादा तुमच्या लक्षात आलं असेल, अमित शहाचे आणि तुमचे स्कूटरवर बसलेले गुजरातचे प्रसंग त्यांना आठवण करून देण्यासाठी तुमचा त्यांनी आठवण केलेली आहे। त्यामुळे दादा एवढं काम झालं पाहिजे, आणि या देशात सगळेच प्रश्न अमित शहा सोडवतात अशी आता देशातल्या बऱ्याच लोकांची समजूत झालेली आहे। त्यामुळे या सीमा भागात ते काय म्हटले 25 लाख लोक कैदेत आहेत। म्हणजे त्यांनी थोडक्यात सध्याच्या बेळगाव वासियांची सीमा प्रश्नातल्या सगळ्या गावांचे वर्णन त्यांनी केलं, आणि सीमा भागामध्ये आज अशी सभा घेतली आणि महाराष्ट्र गीत गायलं तरी अटक होते, सभेत जय महाराष्ट्र म्हटलं तरी अटक होते, नुसती परवानगी मागितली तर परवानगी छोट्या सभांना मोठ्या सभांना तिथं आता मिळत नाही। प्रचंड हुकुमशाही आता बेळगाव कर्नाटकच्या सरकारने चालू केलेली आहे, आणि त्यांनी सांगितलं ते खरं आहे की कोर्टात प्रश्न गेल्यापासून कर्नाटकातल्या सरकारने कानडी लोकांनी बेळगाव आणि सीमा प्रश्नात आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी अनेक इन्सेंटिव्ह देऊन उद्योग आणण्यापासून सगळे उद्योग केलेले आहेत, ज्यामुळं मराठी भाषिकांची संख्या आता मर्यादित व्हायला लागलेली आहे। आणि म्हणून दादा कोर्टातनं लवकर, अजून तारीखच आलेली नाही, कोर्टात केसच लागलेली नाही अजून, त्यामुळं आता कुंभकोणी ऍडव्होकेट आहेत त्यांची आता नेमणूक सरकारने केलेली आहे, आणि त्यासाठी बेळगावच्या मी परवा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचं निधन झालं म्हणून परवा मी गेलो होतो। त्यावेळी जवळजवळ 25-30 लोक मला भेटले आणि त्यांनी एक पत्र दिलं जे मी मुख्यमंत्री महोदयांना दिलंय, आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला वेळ द्या म्हणून दादा पहिलं काम त्या सर्व सीमा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वेळ देणे, त्यांना हा विश्वास देणे की सरकार तुमच्या बाजूने आहे, हे ज्याला जास्त महत्व आहे। कारण मामांनी सांगितलं तशी फार वाईट अवस्था तिथल्या लोकांची आहे। तरुण लोक आता नवी पिढी तर त्या नादालाच लागायचं बंद झाली, कारण पोलिसांचा प्रचंड अनन्वित छळ हा मागच्या 3 पिढ्यांनी सहन केला, आता सहन होणं मुश्किल झालेलं आहे। आणि दुसरा प्रश्न राहिला तो आउट ऑफ द कोर्ट हे सेटल होतंय का बघण्यासाठी आपले दिल्लीचे
जे संबंध आहेत त्याचा वापर दादा करा. तुम्ही बाकीचं काही करू नका. सांगली जिल्ह्याचं जबाबदारी आमच्या शेखर इनामदारावर सोडा. पण सांगली जिल्ह्यापेक्षा बेळगावचा प्रश्न जर सुटला सीमा प्रश्नाचं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला हुडकून काढून मी तुमचा सत्कार करायला येईल. पण दादा हे काम मामांच्यासाठी, मामांच्या 74व्या वर्षी त्यांनी आयुष्यात सगळ्या संघर्षात त्यांनी भाग घेतलेला आहे. सगळ्या सीमा प्रश्नांच्या लढ्यामध्ये त्यांचा एकेकाळी फार मोठा रोल होता. पण आता काय झालंय, हा प्रश्न कोर्टात गेलाय, हा सुटणारच नाही, अशी मानसिकता मराठी बांधवांची झालेली आहे. आणि त्यासाठी तुमची कृती फार महत्वाची आहे. दादा आमच्या जिल्ह्याचे मामा पालकमंत्री असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आमचं सगळी कामं ते करतात आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तसा बेळगाव जिल्ह्यालाही प्रॉब्लेम काही होणार नाही आणि बेळगावचेही प्रश्न ते सोडवतील अशी अपेक्षा बाळगतो. एक मागणी दादा त्यांची आहे, उच्च शिक्षण मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आपण 8 मेडिकल ऍडमिशन्स महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या दिलेल्या होत्या. आता आपण प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढलेलं आहे. त्यामुळं 8च्या ऐवजी हा आकडा 50 वर न्यावा, 25 वर न्यावा अशी एक मागणी त्यांची बरेच वर्षाची आहे. त्यामुळं मी ती मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे. आपण दादा त्यात लक्ष घातलं तर त्यांना तिथल्या मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या मुलांना तिथं प्रवेश नाही मिळत तर किमान महाराष्ट्रातल्या प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये एक जरी सीट ठेवली तरी 30-35 मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या जागा होतील. असे काही प्रश्न सोडवण्यासाठी दादा आपण वेळ द्याल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.